महाराष्ट्राला या बजेटमधून खूप मोठी कामं या बजेटमध्ये मिळालेली आहेत। हा मुळात फक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नव्हता। विरोधक ज्या पद्धतीने टीका करतायत, मला वाटतं त्यांनी बजेटचं फक्त भाषण ऐकलं आहे। बजेट जे जाहीर झालं त्यातल्या फिगर्स, फॅक्ट्स अँड फिगर्स त्या त्यांनी पाहिलेल्या नाही आहेत। या बजेटमध्ये महाराष्ट्राकरता जर तुम्ही म्हटलं तर स्पेसिफिक काही विषय आहेत ते तुमच्यासमोर मी मांडतो। विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी 600 करोड रुपयाची तरतूद या बजेटमध्ये आहे। महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते सुधारण्याकरता 400 करोडची तरतूद आहे। सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे त्यासाठी 466 करोड आहेत। पर्यावरण शाश्वत कृषी प्रकल्प आहे, 598 कोटी आहेत। महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आहे तो 150 कोटी आहेत। MUTP 3 यासाठी 908 कोटी आहेत। मुंबई मेट्रोसाठी 187 करोड आहेत। मुंबई दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरसाठी 499 कोटी आहेत। MMR गिर अर्बन मोबिलिटी प्लॅन जो आहे 150 कोटी आहेत। नागपूर मेट्रोसाठी 683 करोड आहेत। नाग नदी पुनरुज्जीवनसाठी 500 करोड, पुणे मेट्रोकरता 814 कोटी, मुळा मुठा नदी संवर्धन 690 कोटी, अशा बऱ्याच तरतुदी ह्या केवळ 2 ते 3 विभागाच्या तरतुदी आहेत। संपूर्ण बजेटचे जे पुस्तक आहे, जर हे आपण त्याचं अवलोकन केलं पाहिलं तर करोडो रुपयांच्या तरतुदी या ठिकाणी महाराष्ट्रासाठी केलेल्या आहेत। पण एकीकडे विरोधाचा ढोल वाजवायचा आणि एकीकडे आज तुम्ही पाहिलं असेल काँग्रेसनी आरोप केलेला आहे की काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील तरतुदींचा समावेश या बजेटमध्ये कॉपी पेस्ट केलेला आहे। याचा अर्थ एकीकडे हे बजेट चांगलं आहे कारण काँग्रेसनी आपण निवडून येण्याकरता लोकांना जी आश्वासनं दिली होती तेच काँग्रेस म्हणते की या बजेटमध्ये ते कॉपी पेस्ट केलेलं आहे आणि एकीकडे चुकीचं बजेट आहे, या बजेटमधून काहीच मिळालं नाही असं दुतोंडीपणाचं भाष्य महाविकास आघाडी करत आहे। त्यामुळे हे जे काही बजेट आहे हे खऱ्या अर्थाने कररचनेमध्ये मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देणारे असे माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत। त्यांनी कोट्यावधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरवलेला आहे। हे बजेट आहे, हे शेतकरी असतील, महिला असतील, युवा असेल, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधा उभारणी, शहरांचा विकास अशा विविध 9 घटकांवर लक्ष केंद्रित करणारा नवरात्र अर्थसंकल्प आहे। आमच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे जाहीर केलेले आहे। एकीकडे आत्ता मी पाहिलं की महाराष्ट्रातील काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले शेअरचे भाव कोसळले। शेअरचे भाव कोसळले म्हणून बजेट वाईट असेल तर नक्की ते कोणाची बाजू घेत आहेत हे आपल्यासमोर ते आलं असेल। हे जे आहे 4 करोड युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम करणारं बजेट आहे। पंतप्रधान आवास योजना, लाखो लोकांना घरं देण्यासाठी या बजेटमध्ये तरतूद केलेलं आहे। ग्रामीण भागाकरता शहरी ज्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना घरं देण्याकरता यामध्ये तरतूद आहे। मग ह्या ज्या काही तरतुदी आहेत याचा फायदा महाराष्ट्रातील लोकांना होणारच आहे ना। केवळ टीका करणं हा एकमेव उद्योग या सर्व विरोधकांकडे राहिलेला आहे। आणि हे सर्व करत असताना या 10 वर्षामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी काय काय दिलं महाराष्ट्राला याची सुद्धा उजळणी करणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने जो महाराष्ट्राचा विकास आहे तो नरेंद्र मोदी साहेब यांच्यामुळे झालेला। आणि यापूर्वी मनमोहन सिंग सुद्धा या ठिकाणी आपले पंतप्रधान होते, मुंबईचं शांघाय करू बोललेले। त्यांनी मुंबईचा सांगली जरी करण्याचा जरी प्रयत्न केला असता तरी या काँग्रेसवाल्यांचं आपण स्वागत करायला पाहिजे होतं। आत्तापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी या महाराष्ट्राला 10,05,000 कोटींचा निधी दिलेला आहे। महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी
75,000 कोटींचा निधी दिलेला आहे. रेल्वेसाठी 2,10,000 कोटींचा निधी दिलेला आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी स्वतंत्रपणे 1,00,000 करोड रुपये हा निधी, 10,00,000 कोटी व्यतिरिक्त हा निधी आहे. एअरपोर्टच्या विकासासाठी 4,04,000 कोटी रुपये दिलेले आहेत. 6 पदरी अटल सेतूसाठी निधी दिलेला आहे. पालखी मार्गाकरता 11,000 करोड रुपयाचा निधी दिलेला आहे. रेल्वेच्या 5,800 किलोमीटरचे 34 नवीन प्रकल्प मागील 10 वर्षात सुरू झालेले आहेत. राज्यातील 9 एअरपोर्टच्या विकासाकरता 561 करोड रुपये देण्यात आले. मत्स्यपालनासाठी केंद्राने 2,600 करोड रुपये दिले. 1,80,000 मच्छीमारांसाठी मोठी केंद्र सुरू झाली. साखर कारखान्यांचा 10,000 कोटींचा करप्रश्न जो होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अवघ्या 1.5 मिनिटात स्वाक्षरी करून सोडवलेला आहे. याशिवाय राज्यात महायुती सरकारने महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग असेल, मुंबई कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मुंबई नागपूर पुण्यातील मेट्रो, जलयुक्त शिवार, कृष्णा भीमा स्थिरीकरण, टेंबू म्हैसाळ प्रकल्प, शहरांचं सुधारीकरण, शहरांचा विकास, या सर्व गोष्टी आहेत त्या केंद्राच्या मदतीनेच झालेल्या आहेत. त्यामुळे केवळ टीका करणं, ज्याला कावीळ झालेली असते त्याला सगळ्या गोष्टी पिवळ्याच दिसतात, अशा पद्धतीने महाविकास आघाडी या अर्थसंकल्पावरती टीका करत आहे. साहेब, टीका करण्याचं एक कारण काँग्रेसचं म्हणणं असं आहे, नितीश कुमार यांनी मागणी केली, चंद्रबाबू नायडू यांनी मागणी केली आणि त्यांना भरीव निधी या अर्थसंकल्पातून मिळण्याचं पाहायला मिळालं. शिंदे साहेबांनी देखील मागणी केली असती, अजित पवार यांनी देखील मागणी केली असती तर महाराष्ट्राला देखील मोठा निधी मिळाला असता. महाराष्ट्राने मागणी न केल्यामुळं याच्यामध्ये भरीव तरतूद नाही आहे. आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात निधी आहे. मुळात काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांचा मनातला कोतेपणा, हा मनाचा कोतेपणा हा दिसून आलेला आहे. आंध्र प्रदेश आणि बिहारची जी काही तुलना या महाराष्ट्राशी करतायत ते फार चुकीचं आहे. आंध्र प्रदेश हे राज्य जे आहे हे त्यांना अद्याप त्यांच्याकडे आर्थिक राजधानीसुद्धा अस्तित्वात नाही आहे. एक 10 वर्ष झालेलं आहे हे राज्य सुरू आहे, निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्यांची प्रगती होणं आणि त्याच्याकरता निधी देणं. बिहार हे तुम्हाला माहिती आहे की बिहारची सुद्धा जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीने ही बिहारची परिस्थिती आहे. बिहार हे महाराष्ट्रापेक्षा आर्थिक स्थितीत कितीतरी मागे असलेलं राज्य आहे. त्यामुळे बिहार असेल, आंध्र प्रदेश असेल, त्यांची तुलना महाराष्ट्राशी करतायत. ह्या मनातला कोतेपणा दिसून येते. या हिंदुस्थानामधील सर्व राज्य विकसित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हे नंबर 1चं राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये सुधारणा झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये विकास होतोय आणि याकरता आत्तापर्यंत केंद्राने लाखो करोडो रुपये दिलेले आहेत. या बजेटमध्ये सुद्धा दिलेले आहेत, परंतु त्यांना दिलं ते त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते, त्यांचा विकास होतोय म्हणून माझ्या पोटात जर पोटशूळ उठलेलं असेल तर खरोखर हा मनातला कोतेपणा या काँग्रेसचा दिसून आलेला आहे. मस्के साहेब, आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख थेटपणे झालेला नाही. असं असताना आंध्र प्रदेश आणि बिहारचं नाव घेऊन त्यांना निधी जाहीर केला. मुळात बजेटमध्ये मुळात विरोधकांनी बजेटचं पुस्तक पाहिलं का? अख्ख्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नाही हे तुम्ही म्हणताय. मी आता महाराष्ट्रातल्या या बजेटमधल्या तरतुदी वाचल्या, त्या पण 2 ते 3 विभागाच्या वाचल्या. त्यांनी बजेटचं पुस्तक उघडून पाहावं. जर अर्थात महाराष्ट्रातील एका नेत्याने जे स्वतःला मुख्यमंत्री होते आणि आता स्वतः मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहत आहेत, त्यांनी तर यापूर्वीच सांगितलेलं आहे मला बजेटमधलं काही कळत नाही. मुळात बजेटचं पुस्तक असतं ते उघडून पाहावं. जर डोळ्यामध्ये कावीळ झालेली नसेल, त्याच्यामध्ये पिवळं जर वलय आलं नसेल, ते जे लोक म्हणत आहेत त्या अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा उल्लेख करत आहेत. भाषणामध्ये सर्वच राज्यांचा विषय या ठिकाणी आलेला नाही आहे. भाषणांमध्ये फक्त ठळक मुद्दे, जे नवीन काय सुरू करतोय, नवीन आणखी काय सुधारणा करतोय याचा उल्लेख भाषणामध्ये येत असतो. भाषणाचं बजेटचं पुस्तक
माझं या काँग्रेस आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे की आपण जा आणि बजेटचं पुस्तक आपल्याला वेळ असेल टीका करण्यापेक्षा वेळ असेल तर मोठं जाडजूड पुस्तक असतं. माझी तर पहिली वेळ आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन तुम्ही पहा, माझी पहिली वेळ आहे. जर बजेट संदर्भात जर आपल्याला काही गोष्टी कळत असतील, अर्थात कळून नाकळतपणा करत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु आपण जे उल्लेख करताय तो भाषणाचा उल्लेख करताय, परंतु बजेटच्या पुस्तकात मी आत्तापर्यंत ज्या काही तरतुदी या बजेटमधल्या मी स्वतः तुम्हाला सांगितलेलं आहे. बजेटचं पुस्तक बघा, मग तुम्हाला कळेल की या महाराष्ट्रात तरतुदी काय काय केलेल्या आहेत. त्यांचा आरोप करण्याचा हेतू असा दिसतोय की त्यांचं म्हणणं असं आहे की हे सरकार जे आहे ते या दोन मित्राच्या टेकवरती चाललेले आहे. म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू एकनाथ शिंदे यांच्या देखील पक्षाचे खासदार आहेत, त्यांचा देखील या सरकारमध्ये सहभाग आहे. असं असतानाही महाराष्ट्राला काही ठिकाणी त्यांचं हे बघा, एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी सरकारबरोबर आहेत. आम्ही म्हणत नाही की आमच्या टेकूवरती हे सरकार चाललेलं आमची युती आहे. ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून हिंदुत्ववादी विचारसरणीकरता ही महायुती झालेली आहे. आम्हाला काहीतरी द्या, आम्हाला काहीतरी जबरदस्ती द्या, आमच्या जीवावर तुम्ही आहात, देवा मला पाव तुला बिस्किट, अशा पद्धतीचं आमचं सरकार नाही आहे आणि अशा पद्धतीचा पाठिंबा आमचा नाही आहे. या महाराष्ट्राकरता भरीव तरतूद या बजेटमध्ये झालेली आहे. डोळ्यात जर कुसळ नसेल विरोधी पक्षाच्या तर त्यांनी बजेटचं पुस्तक पाहावं, फक्त भाषण ऐकून मतं व्यक्त करू नयेत. एकीकडे हेच लोक म्हणत आहेत की काँग्रेसच्या जाहीरनाम्याची कॉपी पेस्ट केली म्हणजे यांनी चुकीच्या पद्धतीचा जाहीरनामा दिला होता का. दुतोंडी सापाप्रमाणे या महाविकास आघाडीची परिस्थिती झालेली आहे. साहेब, आपल्याला अनुभव येतो की प्रोजेक्ट जर कुठलं केंद्र सरकारने करायचं म्हटलं तर महाराष्ट्रात विरोध होतो विरोधी पक्षांकडून, आणि त्याच वेळी पण महाराष्ट्रात निधी काय येत नाही असंही म्हटलं जातं, प्रकल्पही काय येत नाही असंही म्हटलं. वाढवण बंदरासारखा प्रकल्प, सगळ्यात मोठं बंदर या देशामधून वाढवण बंदर होत आहे. त्या ठिकाणी एक प्रगतीचा नवा मापदंड निर्माण होत आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा विरोध करायचा. तुम्ही पाहिलं असेल की समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. अहो हे कशाला, जो पुणे एक्सप्रेसला सुद्धा या लोकांनी विरोध केला होता. प्रत्येक योजनेला विरोध करायचा. आपलं मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याला विरोध करायचा. लाडका भाऊ योजना, तरुणांसाठी सुरू केलेली योजना, आज आम्ही अभिमानाने सांगू की जी योजना आमच्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली लाडका भाऊ योजना, ती योजना पूर्ण देशाने अंगीकारलेली आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यासाठी सुद्धा तरतूद झालेली आहे. ही योजना संपूर्ण देशाकरता लागू होत आहे, तरुणांकरता लागू होत आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये एक नवा तुरा या योजनेद्वारे देशाने स्वीकारलेला आहे. मुंबईमध्ये रेल्वेचं मोठं जाळं आहे. रेल्वेसाठी महाराष्ट्राला किती कोटी मिळालेली आहे, किती नवीन रेल्वे गाड्या सुरू झालेल्या आहेत, काय नक्की माहिती हे बघा, मेट्रोसाठी प्रचंड अशी तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर यासाठी मुंबई मेट्रोकरता तरतूद आहे, दिल्ली मुंबई औद्योगिक कॅरिडॉरकरता तरतूद आहे, नागपूर मेट्रोकरता तरतूद आहे, पुणे मेट्रोकरता आणि रेल्वेकरता सुद्धा तरतूद आहे. रेल्वेचा सुद्धा अर्थसंकल्प आता या ठिकाणी येईल. साधारण किती रेल्वे नवीन गाड्या लोकलमधून दररोज अनेक लोकांचा मृत्यू होतोय, त्यासंदर्भात रवींद्र वायकरांनी देखील काल प्रश्नविच उपस्थित केला होता. किती तरतूद मिळाली आहे रेल्वे, खास करून आता इलेक्शन आहे, मुंबईकरांना मोठ्या अशा अपेक्षा होती मुंबई आणि त्या परिसरातील. आपल्या जे काही डोक्यात आहे मुंबईच्या विकासाकरता, मुंबईच्या सुधारण्याकरता आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता रेल्वे अर्थसंकल्पातसुद्धा भरीव मोठी तरतूद आणि नवीन गाड्यासुद्धा या महाराष्ट्रात सेवेकरता येत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.